पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थवर आहेत। राज ठाकरेंसोबत चर्चा करतायत। अचानक ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतायत। अर्थात ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर आहे ते अजून कळू शकलेलं नाहीये, पण त्याला महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी असू शकते ही बाब नाकारता येत नाही। अर्थात ही अनौपचारिक भेट असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय। गेल्या 20 मिनिटांपासून देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आहेत। राज ठाकरेंसोबत चर्चा करतायत। अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। गेल्या काही दिवसात महायुतीमधले नेते आणि राज ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मनसे नेते सुद्धा महायुतीतल्या नेत्यांवर टीका करतात आणि निवडणूक प्रक्रियेवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं। त्यामुळे यानंतर राज ठाकरेंची भूमिका काहीशी मवाळ होते का हे सुद्धा बघावं लागेल। याबद्दल आणखी प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। मनसेचे नेते योगेश तिले आता आपल्यासोबत आहेत। योगेशजी, तुमच्यापर्यंत काय माहिती आली या भेटीबद्दल? ही राजकीय भेट नाही, वैयक्तिक भेट आहे। याचा राजकारणाशी संबंध नाही। प्रत्येक वेळी प्रत्येक भेट ही राजकीयच असली पाहिजे असं काही नाहीये। आणि ज्यावेळी राजकीय टीका करायच्या त्यावेळी माननीय राजसाहेब टीका करतात आणि ज्यावेळी वैयक्तिक संबंध सांभाळायचे असतात, कारण ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, राजकीय संस्कृती आहे, ती ते सांभाळत असतात। त्यामुळे या भेटीतून वेगळे अर्थ काढायची सध्या तरी काही आवश्यकता नाही। नाही, पण निवडणूक प्रक्रियेबद्दल, ईव्हीएम बद्दल काही शंका, काही प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात येत होते। हे प्रश्न अजूनही कायम राहतील? 100% जे प्रश्न आहेत ते कायम राहतील आणि ते प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार नाहीत। ते ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते। त्यामुळे जे प्रश्न माननीय राजसाहेबांनी उपस्थित केलेले आहेत त्याची उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडून घेऊ। ठीक आहे, धन्यवाद योगेश तिलेजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर गेल्या 20 मिनिटांपासून शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होते आहे। ही अनौपचारिक भेट असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं होतं, पण महापालिका निवडणुका राज्यात कधीही लागू शकतात, त्यामुळे ती पार्श्वभूमी सुद्धा या भेटीमागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आणखी माहिती याबद्दल घेऊया, तिथून आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा,